हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर विद्यार्थी मित्रो, मागच्या तासामध्ये आपण शेतकऱ्यांच्या चळवळींचा अर्थ बघितला आणि त्यांच्या उदयाची कारणे बघितली की समाजामध्ये शेतकऱ्यांच्या चळवळी का निर्माण होतात. आज आपण भारतातील शेतकरी चळवळींचं स्वरूप बघणार की भारतामध्ये शेतकरी चळवळींची निर्मिती ही कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आणि कोणकोणत्या कारणांनी भारतामध्ये शेतकऱ्यांच्या चळवळी निर्माण झाल्या, हा भाग आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून काही संघटना स्थापन झाल्या. मुळातच भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं स्थान हे अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे भारतातील आणि एकूण लोकसंख्येच्या 64% जनता किंवा लोक हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यातील 70% शेतकरी हे अल्पभूधारक आहे. म्हणजे 30% लोकांकडे जमीन जास्त आहे, ते जमीनदार आहेत. पण 64% एकूण लोकसंख्येच्या 64% लोक हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत आणि त्यातले 70% जे शेतकरी आहेत ते अल्पभूधारक आहेत, त्यांच्याकडे जमीन कमी आहे. म्हणजे जमिनीचं असमान वाटप आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे भरपूर आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे कमी आहे. म्हणजे अत्यल्पाशी शेती आहे म्हणून त्यांना आपण अल्पभूधारक शेतकरी असं म्हणतो. त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाज व्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. म्हणून शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय समाज व्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. एकूण लोकसंख्येच्या जास्तीत जास्त लोक हे शेती क्षेत्राशी संबंधित आहे आणि ज्या वेळेला या क्षेत्राशी निगडित प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला हे प्रश्न समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न असतात आणि म्हणून समाजामध्ये या शेतकऱ्यांच्या चळवळी निर्माण होतात. यामध्ये 70% शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, त्यांच्याकडे जमीन कमी आहे. मुळातच भारतीय अर्थव्यवस्था आणि समाज व्यवस्थेतील शेती आणि शेतकरी हा एक महत्वाचा घटक आहे. आणि मग या शेतकऱ्यांच्या ज्या विविध संघटना आहेत त्या कशा पद्धतीने उदयास आल्या. बघा, भारतातील शेतकरी चळवळ व आंदोलनांना स्वातंत्र्यपूर्व काळात जहागीरदार व जमीनदार यांच्या विरोधात तर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये दूध व शेतमालाला योग्य भाव आणि कर्जासारख्या सरकार संचलित विषयांशी पार्श्वभूमी आहे. भारतातले जे शेतकरी चळवळी आहेत त्यांची जी आंदोलनं आहेत ते स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जहागीरदार आणि जमीनदारांच्या विरोधामध्ये लढावी लागते. कारण जमीनदारांकडे प्रचंड जमीन असायची आणि त्याच्यावर काम करणारे जे मजूर आहेत, प्रत्यक्ष शेती करणारी जी माणसं आहेत ती मजूर म्हणून शेतीवर काम करायची आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मजूर म्हणूनच जायचं. ते शेतीचे मालक व्हायचेच नाही. जमीनदार हाच शेतीचा मालक
आणि मजूर हा संपूर्ण आयुष्य पिढ्यानपिढ्या त्याच्या मजुरी करण्यामध्ये जायचे. आणि म्हणून या शेती करणाऱ्याला, जो प्रत्यक्ष शेती करत होता, त्याला जमीनदार आणि जहागीरदाराच्या विरोधामध्ये चळवळ निर्माण करावी लागत होती किंवा त्यांना विरोध करावा लागतो. आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सरकार संचलित असे काही विषय आहे, उदाहरण दूध असेल किंवा शेतीमालाला योग्य किंमत असेल किंवा शेतीमालाचा हमीभाव ठरवण्याची गरज असेल किंवा शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या विविध योजना असतील. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या चळवळी निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. ब्रिटिश राजवटीमध्ये देशावर प्रथमच एक छत्री अंमल निर्माण झाला. जी ब्रिटिशांची राजवट या देशावर निर्माण झाली त्याच्या अगोदर राजेशाही पद्धत होती. आणि या राजेशाही पद्धतीमध्ये त्या राजाच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे जे गावं आहेत, त्या गावांचा जो शेतसारा होता तो राजानं ठरवलेला असायचा आणि तो शेतकऱ्यांना विशिष्ट मुदतीमध्ये तो द्यावा लागायचा. पण ब्रिटिश काळामध्ये औद्योगिकरणाचा विकास झाला आणि औद्योगिकरणाचा विकास झाल्यानंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये काही कारखान्यांची निर्मिती केली. ही कारखान्यांची निर्मिती झाल्यानंतर इथंच जो कच्चा माल शेतामध्ये पिकलाय त्या शेतीमालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतरण व्हायला लागलं. आणि जी भारतामध्ये पूर्वी बलुतेदारी पद्धत होती, वस्तू विनिमयाची पद्धत, खेडे ही स्वयंपूर्ण होती आणि खेड्यामध्ये ही बलुतेदारी पद्धत अस्तित्वामध्ये होती. शेतकरी हा यजमान असायचा, त्यानं आपल्या शेतामध्ये अन्नधान्य पिकवायचं आणि या बलुतेदारांना वाटून टाकायचं. आपल्या घरात खायला जेवढं आवश्यक आहे तेवढं ठेवायचं आणि या बलुतेदारांना वाटून टाकायचं. आणि बलुतेदारांनी शेतकऱ्याला शेती करण्यासाठी ज्या पूरक गोष्टींची गरज असते ती पूरक अवजार ही बलुतेदारांनी शेतकऱ्याला निर्माण करून द्यायची. अशा प्रकारची एक विनिमयाची पद्धत होती. पण ही विनिमयाची पद्धत ब्रिटिश कालखंडामध्ये आणि ब्रिटिश कालखंडानंतर ती संपुष्टात आली. म्हणजे पैशावर आधारित अशी एक व्यवस्था निर्माण व्हायला लागली. भांडवलशाही व्यवस्थेचा उगम झाला आणि तीच व्यवस्था या शेती क्षेत्रामध्ये आहे. आणि या व्यवस्थेमुळे बघा, परंपरागत ज्या व्यवस्था होत्या, परंपरागत व्यवस्था चालणारी जी खेडी स्वयंपूर्ण होती, पण नागरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे ही संस्था मोडकळीस आली आणि अव्वल इंग्रजी अंमलात त्यांची वस्तू विनिमयाची पद्धत नष्ट होऊन पैशाने विनिमय माध्यम रूढ झाले. आणि मग ही वस्तू विनिमयाची पद्धतच नष्ट झाली. शेतकऱ्याला जर काही वस्तूंची गरज असेल तर त्या वस्तू शेतकऱ्यांना पैसे देऊन खरेदी कराव्या आणि बलुतेदारांना जर अन्नधान्याची गरज असेल तर बलुतेदारांना ते अन्नधान्य पैसे देऊन खरेदी करावे. या वस्तू विनिमयातून जे पैशाच्या स्वरूपामध्ये विनिमय व्हायला लागला, हे माध्यम रूढ झालं. त्यावेळेला शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. त्यांच्या कुटुंबाचे प्रश्न निर्माण झाले, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रश्न निर्माण झाले. शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न उभे राहिले आणि ही आर्थिक घडी जी विस्कटत चालली होती
तिला व्यवस्थित करण्यासाठी शेतकऱ्यानं कर्ज घेऊन शेती करायला सुरुवात केली आणि यातूनही शेतकरी सुधरेनासा झाला. शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला. शेतात पिकणारं जे अन्नधान्य आहे, निघणारं जे उत्पादन आहे, खर्चाच्या तुलनेमध्ये हे उत्पादन कमी निघायला लागलं. म्हणजे खर्च जास्त आणि उत्पादन कमी. पुन्हा नवे प्रश्न निर्माण झाले शेतकऱ्याच्या समोर. आणि ही जी आर्थिक घडी विस्कटली शेतकऱ्याची आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाची, एकंदरीत या शेतकरी वर्गाची आर्थिक घडी विस्कटली. आणि मग यातून शेतकऱ्याला बाहेर पडता येईना आणि शेतकरी आत्महत्येसारखा प्रश्न निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, की या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला सुरुवात केली. हा एक नवा प्रश्न निर्माण झाला. आणि हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या काही संघटना निर्माण व्हायला लागल्या. बघा, ब्रिटिश आमदानीत देशात काही सामाजिक सुधारणा झाल्या. त्यामध्ये दळणवळणाची साधने निर्माण झाली. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते आणि वाहनांची व्यवस्था निर्माण झाली. वेगवेगळ्या प्रकारची साधनं विकसित झाली दळणवळणाची. वस्तू विनिमय जाऊन चलन विनिमयाची व्यवस्था रूढ झाली. म्हणजे अगदी आदिवासी समाजामध्ये वस्तू विनिमय व्हायचा. त्या वस्तू काय असायच्या तर एखाद्या कार्यक्रमामध्ये पांढऱ्या शंखाचा आणि पांढऱ्या शिंपल्यांचा हार भेट दिला जायचा. हा आदिवासी समाजातील वस्तू विनिमय होता. पण ब्रिटिश काळामध्ये संपूर्ण समाजातील ह्या वस्तू विनिमयाची व्यवस्था नष्ट होऊन एक चलनावर आधारित किंवा पैशावर आधारित विनिमयाची व्यवस्था रूढ झाली किंवा ती निर्माण झाली. आणि शेतकऱ्यांना अन्य प्रांतातील घडामोडींचे ज्ञान मिळू लागले आणि त्यातून आपल्या मागण्यांबद्दल शेतकरी जागृत झाले. की शेतकऱ्याला असं वाटायला लागलं की आपलेही काही हक्क आहे, आपल्याही काही मागण्या आहेत. या मागण्या आपण सरकार दरबारी मागू शकतो किंवा सरकार समोर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलने करून सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो. ही भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये जागृत व्हायला लागली. आणि याच दरम्यान 1789ला फ्रेंचमध्ये फ्रेंच राज्यक्रांती घडून आली आणि या राज्यक्रांतीनं जगभरातील कष्टकऱ्यांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे एक अत्यंत प्रेरणादायी संदेश दिला की या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याला समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे आणि त्याला बंधुतेची किंवा बंधुभावाची वागणूक समाजाकडून मिळाली पाहिजे. हे प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. हे फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला दिलेली 3 तत्व आहे. आणि मग ही तत्व रूढ झाल्यानंतर शेतकऱ्यांनाही असं वाटायला लागलं की आम्हालाही स्वातंत्र्य आहे, आम्हालाही समानतेची वागणूक मिळाली पाहिजे किंवा आम्हालाही समानता असली पाहिजे आणि बंधुभावाची वागणूक या समाजामध्ये आम्हालाही मिळाली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना निर्माण करायला सुरुवात केली. त्यामध्ये चीनमध्ये माओ त्से-तुंग यांनी उभारलेली शेतकरी कष्टकऱ्यांची चळवळ ही भारतासारख्या अनेक वसाहतींसाठी एक वस्तुपाठ ठरली. माओ त्से-तुंग हे कम्युनिस्ट विचारावर चालणारे होते आणि चीनवरही ब्रिटिशांचं राजवट होती किंवा ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि या माओ त्से-तुंगनं शेतकऱ्यांना एकत्रित केलं, समाजातील लोकांना एकत्रित केलं आणि माओ त्से-तुंगनं त्याचं नेतृत्व केलं
आणि एक लॉंग मार्च काढला. आणि या लॉंग मार्चच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला दाखवून दिलं किंवा तत्कालीन व्यवस्थेच्या समोर काही प्रश्न निर्माण केले की या लोकांनाही, म्हणजे माओ त्से ही चळवळ खऱ्या अर्थानं अलीकडची आहे. 1971 या कष्टकरी आणि शेतकऱ्यांची चळवळ निर्माण केली आणि ही चळवळ अनेक देशांना प्रेरणादायी ठरली किंवा अनेक देशातल्या शेतकरी चळवळींना प्रेरणादायी ठरली. परिणामी माओ त्से तुंगची चळवळ ही 1871 या कालखंडातली आहे. परिणामी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात देशाच्या विविध भागामध्ये शेतकरी चळवळींनी आकार घ्यायला सुरुवात केली. त्यातूनच देशातील पहिली शेतकरी संघटना पंजाबमध्ये उदयास आली. बघा, भारतातली पहिली शेतकरी संघटना पंजाबमध्ये उदयास आली आणि त्याचं नेतृत्व केलं सरदार अजितसिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये शेतकरी एकत्र आले. अजितसिंग यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे राहतानाच ब्रिटिशांविरुद्ध लढ्याचे रणशिंग फुंकले. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे राहायचेच, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, पण ब्रिटिशांविरोधातही रणशिंग फुंकलं. एक नवी संघटना ब्रिटिशांच्या विरोधामध्ये निर्माण केली आणि 1907 मध्ये त्यांना मंडाले तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं, त्यांना अटक करण्यात आली, जेलही झाली त्यांना. जालंधर जिल्ह्यातील खाटकर कालान येथे जन्मलेले अजित सिंग तुरुंगवासातून बाहेर आल्यानंतर 1946 पर्यंत देशाबाहेर राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी ते भारतात परत आले व त्याच दिवशी त्यांचे निधन झाले. ही पहिली शेतकरी संघटना निर्माण करणारी व्यक्ती आहेत या देशात. त्यांचं नाव आहे अजितसिंग संधू. 1907 मध्ये जातीच्या आधारावरील जाट महासभा ही संघटनाही त्यांनी स्थापन केली आणि मग कालांतरानं अनेक वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना निर्माण व्हायला लागल्या, शेतकरी एकजूट व्हायला लागले. त्याच दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या राजा महेंद्र प्रताप यांनी गदर पार्टीच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडामध्ये 19व्या शतकात स्थायिक झालेल्या शिखांनी मायभूमीत परत यावे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी संघर्ष करून ब्रिटिश सत्ता हुकुमास म्हणजे हुसकावून लावण्याचा प्रयत्न करावा, या ब्रिटिश सत्तेला विरोध करावा. जे अमेरिका आणि कॅनडामध्ये जे शेतकरी आहेत, जे शीख बांधव आहेत, की त्यांनी भारतात परत यावं आणि भारतात परत येऊन ही जी ब्रिटिशांची जुलमी राजवट आहे, या जुलमी राजवटीला विरोध करावा. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण या सर्व शीख बांधवांनी भारतात यावं असं आवाहन या शीख बांधवांना केलं. त्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद देत जे लोक परत आले त्यामध्ये 8,000हून अधिक शीख होते. या गदर पार्टीच्या माध्यमातून झालेल्या शेतकऱ्यांच्या चळवळीचा पंजाबच्या राजकारणावर प्रचंड मोठा प्रभाव पडला. हिंदू, मुस्लिम, शीख अशा सर्वच शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेने 20व्या शतकाच्या पहिल्या 4 दशकामध्ये लाहोर, फैसलाबाद, लालपूर अशा अनेक ठिकाणी शेतकरी परिषदा भरवल्या की शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या परिषदा भरवायला सुरुवात केली. त्यात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यात आला. या 1907 मधील लालपूर शेतकरी मेळाव्यात
वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्याला स्वाभिमानाची शिकवण देणारी देशातील शेतकरी आंदोलनाची पहिली घोषणा दिली, पगडी संभाल वो जट्टा. ही शेतकऱ्याला सन्मान देणारी पहिली घोषणा आहे शेतकरी आंदोलनाची 1907 मध्ये. आणि 1938-39 मधील लाहोर येथील प्रसिद्ध लॉंग मार्चने या मोर्चाने असेंब्ली इमारतीला तब्बल 9 महिने वेढा घातला. तर या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ब्रिटिशांसमोर आंदोलने करण्यासाठी ही शेतकऱ्यांची संघटना निर्माण झाली. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना निर्माण झाल्या. संघटनेची बांधणी आणि राष्ट्रीय परिणाम, नेतृत्व, संघटनेची बांधणी आणि राष्ट्रीय परिणाम या परिमाणानुसार 19वे शतक संपता संपता पंजाबमध्ये स्थापन झालेली संघटना देशातील पहिली असली तरी प्रत्यक्षात पहिले मोठे आंदोलन मात्र महाराष्ट्रात झाले. बघा, देशातील पहिली सर्वात मोठी शेतकरी संघटना जरी अजित सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये निर्माण झाली असली तरी प्रत्यक्षात सर्वात पहिलं आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये झालं. 1875 मधील डेक्कन रायट्स किंवा दख्खनचा उठाव हे ते पहिले आंदोलन होते. 150 रुपयांच्या कर्जापायी काळूराम सावकाराने पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करडे गावातील प्रतिष्ठित शेतकरी बाळासाहेब देशमुख यांची शेतीवाडी, स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केली. सततच्या दुष्काळानंतरही ब्रिटिश सरकारने शेतसारा कमी न केल्याने त्याचे हप्ते भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत होते. सावकार व सरकार या दोघांनी संगनमताने ही लूट चालविल्याने पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने उठाव करायला सुरुवात केली. आणि त्याला एकच असे नेतृत्व नव्हते. करडे येथील घटनेची प्रतिक्रिया म्हणून 9 सप्टेंबर 1875 रोजी पहिला संघर्ष झाला. एका अर्थाने हे अहिंसक आंदोलन होते. सावकारांच्या घरावर हल्ले करून आपली शेतवाडी, जमीन जुमल्याची, गहाण खते, कागदपत्रे काढून सार्वजनिक ठिकाणी जाळण्याची, परंतु माणसांना अजिबात इजा करायची नाही असे या उठावाचे स्वरूप होते. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे गहाण ठेवलेले आहे त्याची जी कागदपत्रे आहेत, ही कागदपत्रे सावकाराच्या घरात जाऊन ती कागदपत्रे घेऊन सार्वजनिक ठिकाणी ती आणून जाळायची आणि शेतकऱ्यांना यातून मुक्त करायचं. पण माणसाला मात्र कुठल्याही प्रकारच्या इजा झाल्या नाही पाहिजेत अशा प्रकारचा विचार या आंदोलनामध्ये. हे अहिंसक अशा स्वरूपाचं आंदोलन होतं. शेतकऱ्यांचा हा उद्रेक रोखण्यात पोलिसांनाही अपयश आले. म्हणून ब्रिटिश सरकारने दख्खनमध्ये घोडदळ व सैन्याच्या पलटणी उतरवल्या आणि हे आंदोलन मोडून काढले. ब्रिटिश सरकारने हे आंदोलन मोडून काढले आणि हे सरकारच्या विरोधातलं आंदोलन होतं, सावकारांच्या विरोधातलं आंदोलन होतं. सरकारला शेतसारा द्यायचं नाही म्हणून हे लोक एकत्रित आलेले होते. म्हणून ब्रिटिश सरकारने हे आंदोलन मोडून काढलं. एकंदर 559 लोकांविरुद्ध खटले भरण्यात आले. आणि या सुमारास महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा निबंध लिहिला. शेतकऱ्यांवर होणारे अन्याय आणि अत्याचार, शेतकरी कशा पद्धतीने सहन करतो आणि हे अन्याय आणि अत्याचार कशा पद्धतीने केले जातात सरकार आणि सावकारांकडून, याच्यावर आधारित महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा एक निबंध लिहिला. आणि हा निबंध लिहून शेतकऱ्यांची चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांच्यावर होत असणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराची जाणीव करून देणारा हा निबंध होता. अनेक लोकांमध्ये
जागृती निर्माण करणारा हा निबंध होता. आणि मग या महात्मा फुले यांनी जो शेतकऱ्यांचा आसूड हा निबंध लिहिला, त्याच्यानंतर महाराष्ट्रामधली शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, हे शेतकरी आपल्या हक्कासाठी, आपल्याला न्याय मिळावा यासाठी एकत्र यायला लागले. शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणातून होणारी जी पिळवणूक ही थांबवण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारलं. जो कर्जबाजारीपणा आहे त्यातून जी पिळवणूक केली जाते सावकाराकडून आणि तत्कालीन ब्रिटिश सरकारकडून, त्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलने करायला सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एक वर्षभर पडीक ठेवल्या की शेतात काहीही पिकवायचं नाही, की बघू अन्नधान्याची जी गरज आहे, ही अन्नधान्याची गरज ही ब्रिटिश सरकार कुठून पूर्ण करणार. आणि म्हणून शेतकऱ्यांनी निर्णय घेतला की जमिनी एक वर्ष पडीक ठेवायच्या, त्यात काहीच पिकवायचं नाही, अन्नधान्य पिकवायचं नाही. जेव्हा सरकारी अधिकारी व सावकार जमीनदारांनी ज्योतिरावांशी तडजोड केली, तेव्हाच ते आंदोलन मागे घेण्यात आले. आणि मग सरकारी अधिकारी आणि सावकारांनी तडजोड केली महात्मा ज्योतिबा फुलेंशी, की आम्ही तुमचे काही प्रश्न सोडवतो, तुमच्या मागण्या मान्य करतो, पण शेत जमिनी पडीक ठेवू नका. आणि मग जमीनदारांनी या ज्योतिरावांशी तडजोड केली, तेव्हाच ते आंदोलन मागे घेण्यात आले. सावकारी फसवणूक व शेतकऱ्यांचे दारिद्र्य याबद्दल ज्योतिरावांचे म्हणणे मान्य करून मुंबईच्या तत्कालीन ब्रिटिश शासनाने शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळवून दिले. बघा, कमी व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देणारे, म्हणजे सरकारी कर्ज मिळवून देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, त्यांच्यामध्ये पहिलं नाव जे घ्यावं लागेल ते महात्मा ज्योतिबा फुलेंचं घ्यावं. शेतकऱ्यांसाठी त्याने आंदोलन केलं. आणि सावकारांपासून, जी सावकारची फसवणूक करतात, त्यातून जे शेतकऱ्यांचं समोर जी दारिद्र्याची परिस्थिती निर्माण होते शेतकऱ्यांची, त्यातून सोडवण्यासाठी ज्योतिरावांचे म्हणणे मान्य करून मुंबईच्या तत्कालीन ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळवून देण्याचा कायदा पास केला. त्यानंतर शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न 20व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा कालखंड आहे 1873 ते 1944. विठ्ठलरामजी शिंदे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेतृत्व केलेलं बघायला. महात्मा फुलेंच्या नंतर त्यांनी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पाहून शासकीय नोकर आणि सावकार यांच्याकडून होणारी त्यांची जी अडवणूक आहे शेतकऱ्यांची, ही थांबवण्यासाठी परिषदेच्या निमित्ताने शेतकऱ्यांना एकत्र आणले. ही शेतकऱ्यांची अडवणूक थांबवण्यासाठी शेतकऱ्यांची परिषद घेतली आणि या परिषदेच्या निमित्ताने शेतकऱ्यांना एकत्र आणले. या संदर्भात पुणे येथे त्याने 1928 मध्ये एक शेतकरी परिषद भरवली. कष्टाळू शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही तर सत्याग्रह करावा लागेल. जे जमिनीवर कष्ट करतात, जे शेतीमध्ये कष्ट करतात, त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे. पहिला मोबदला त्यांना मिळाला पाहिजे, कारण ते कष्टकरी आहेत. आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी सांगितलं की ही परिस्थिती जर सुधारली नाही तर शेतकऱ्यांना सत्याग्रह करावा लागेल, असा इशारा त्यांनी शासनाला दिला. पुढे त्यांनी मुंबई, तेरतर, बोरगाव, चांदवड आदी ठिकाणी शेतकऱ्यांच्या परिषदा भरवल्या. आणि सावकारी पाशात अडकलेले शेतकरी हा केवळ दख्खन भागाचा प्रश्न नव्हता, हा संपूर्ण या भारत भूमीचा प्रश्न होता. या सावकारी पाशामध्ये अडकलेला जो शेतकरी होता तो या संपूर्ण भारत भूमीचा प्रश्न होता. याच दरम्यान राजस्थानात अजमेर भागात आणि दक्षिणेकडे कृष्णा व गोदावरी खोऱ्यात
कर्नाटक, रायलसीमा भागात असे अनेक उठाव झाले. अजमेरचा उठाव दख्खन प्रमाणेच सावकारी पाश आणि सावकारांना पाठबळ देणाऱ्या सरकारच्या विरोधात होता. अजमेरला उठाव झाला सावकारांच्या विरोधामध्ये, आणि जे सरकार या सावकारांना पाठबळ देतं, या सरकारच्या आणि सावकाराच्या विरोधामध्ये अजमेरला शेतकऱ्यांचा उठाव झाला. तर म्हैसूर, चेन्नई, मद्रास इत्यादी प्रांतातील उठाव प्रामुख्याने वाढीव शेतसारा आणि सिंचनाच्या अपुऱ्या सोयी सुविधांमुळे लक्ष वेधण्यासाठी झाले. की जो वाढीव शेतसारा शेतकऱ्यांकडून घेतला जातो तो शेतसारा कमी करावा आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सोयी सुविधा दिल्या पाहिजे. त्या सिंचनाच्या ज्या अपुऱ्या सोयी सुविधा आहेत, या अपुऱ्या सोयी सुविधा, या सोयी सुविधांमध्ये वाढ केली पाहिजे. सिंचनाचे काही प्रकल्प उभा केले पाहिजेत आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणली गेली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. ही जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, ही परिस्थिती बदलवण्यासाठी या शेतकऱ्यांनी आंदोलनं केली, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी केल्या, संघटना बांधल्या आणि ही शेतकरी चळवळ ही विकसित होत गेलेली आपल्याला बघायला. या शेतकरी चळवळीच्या स्वरूपाचा जो उर्वरित भाग आहे तो आपण या नंतरच्या तासाला बघणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारू शकता.